त्याने सांगितलं की म्हणे त्या महाराजांनी विचारलं नेमकं काय झालं, कशामुळे तू इथपर्यंत आला, तुला पाठवलं हे वाटीभर ब्रह्म वगैरे देव वगैरे मागायला, का कशासाठी? तेव्हा सांगितलं की तुमच्याकडे खूप गर्दी असते, तुमच्याकडे खूप माणसं येतात, तुम्ही खूपच ज्ञानी आहात, तुम्हाला सर्व काही कळतंय, बऱ्याचशा गोष्टी तुम्ही अनेक समस्यांचं निराकरण करताय, निरसन करताय, बरं का? इकडे बसता. तर मग निराकरण करताय म्हणे तुम्ही बऱ्याचशा गोष्टींचं, आणि हे आमचे गुरु ऐकून आहेत, सांगून म्हणजे बरीचशी लोक सांगतात, आणि म्हणून मग तुमच्याकडे किती सामर्थ्य आहे ते पाहण्यासाठी मला वाटी घेऊन पाठवलं, बरं का? त्यावेळेला त्या गुरूंनी सांगितलं की म्हणे दादा, पहिले तुझ्या गुरुला सांग ही वाटी मला रिकामी करून दे. काय सांगितलं? पहिले तुझ्या गुरुला सांग की ही मला वाटी पहिले रिकामी करून दे, रिकामी करून दे, मोकळी करून दे. तेव्हा तो शिष्य विचार करायला लागला की रिकामी वाटीच घेऊन आलोय. हो, तुझी वाटी रिकामी म्हणून तू आलेला आहेस. काय समजतंय? रिकामी वाटी म्हणे घेऊन आलोय, रिकामी वाटी मी या महाराजांना दाखवतोय आणि ब्रह्म मागतोय, ते म्हणतात वाटी रिकामी करून ये. तो गेला, त्याच्या गुरुला सांगितलं म्हणे महाराज, त्या महाराजांनी असं सांगितलं की ही वाटी पहिले रिकामी करून ये. मग आता मात्र तो गुरु पण आणि तो शिष्य पण दोघेही त्याच्या भेटीला निघाले तिकडे त्या आश्रमामध्ये, आणि ते गुरु तिथे गेल्यानंतर म्हणे माझ्या शिष्याना तुम्ही वेड्यात काढता का, असं तसं हे ते. म्हणे तुम्हाला एवढं पण कळत नाही का, ही वाटी रिकामीच आहे, त्याच्यामध्ये जर तुमच्यात हिंमत असेल तर ब्रह्म भरून द्या, देव भरून द्या. त्याला बसवलं, पाणी वगैरे दिला, गुळ पाणी दिलं, बाबा पी, जरा शांत हो, बरं का? पूर्वी लोक आपल्या घरी आला ना कोणी पण अशा वेळेला की पहिले गुळ आणि पाणी द्यायचे, बरं का? पाणी आहे तुमच्याकडे, गुळ लागला तर माझ्याकडे आहे, बरं का? महत्वाचा विषय काय, बाबा शांत हो, जरा शांत हो, गुळ पाणी द्यायचे. तसं त्याला गुळ पाणी दिलं, शांत केलं, आणि मग सांगितलं दादा मला सांग, पंचभूत कोणी निर्माण केल्यात रे? म्हणे देवाने. पंचभूत देवाने निर्माण केल्यात ना? तुमचा विश्वास आहे ना? नाही तर मी सांगतोय आपला बडबड बडबड करतोय. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पाचही भूत कोणी निर्माण केल्यात? देवाने निर्माण केल्यात, बरं का? त्या पाचही भूतांना कार्य करण्यासाठी सामर्थ्य कोण देतोय? देव देतोय, बरोबर आहे की नाही? सामर्थ्य देव देतोय. देव किती अथांग आहे, देव किती सर्वव्यापी आहे, याच एक छोटस उदाहरण जर पाहायला गेलं तर मला सांगा, आकाश कुठे नाहीये? आकाश कुठे नाहीये? नडगाव मध्ये आकाश आहे आणि आमच्या फळेगावचं आकाश संपलंय का? उशीदला कुठे टेकलंय का? पुढे हालच्या टेकडीला टेकल्यासारखं वाटतंय, पण पुढे गेल्यावर आंबारजा आहेच, बरोबर की नाही माऊली? पुढे त्याच्या बघितल्यानंतर तिकडे मासोण्याकडे टेकल्यासारखं वाटतंय, पण पुढे गेल्यानंतर मासोना बावघर पुढे आहेच. प्रत्येक ठिकाणी कुठेही जा तिथे आकाश आहे, कुठेही जा आकाश आहे. वायू कुठे नाहीये? वायू कुठे नाहीये? बंद खोलीत सुद्धा आम्ही जगतो, वायू आहे म्हणून ना. आणि म्हणून त्याने निर्माण केलेली जी पंचभूत आहेत त्यांचा जर अंतपार जर आम्हाला नाही, तर आम्हाला सहज देवाचा अंतपार लागेल का? लागेल. मग त्याला सांगितलं दादा, पृथ्वी म्हणून जर देव कार्य करतो. अहो साधं उदाहरण आहे, आपण सकाळी उठल्याबरोबर जमिनीला स्पर्श करताना, पृथ्वीला, मातेला, त्या धरती मातेला स्पर्श करण्याच्या आधी नमस्कार करतो की नाही? देव म्हणून नमस्कार करतो ना. प्रवास करत असताना कुठेतरी एखादी नदी दिसली, गंगा दिसली, तर आपण लगेच काय करतो? नमस्कार करतो, बरोबर आहे की नाही? सकाळी घरातील देवपूजा झाल्यानंतर लगेच आपण बाहेर निघतो, सूर्यनारायणाला पाहतो, तिकडे अगरबत्ती दाखवतो आणि नमस्कार करतो, करतो की नाही? मग पृथ्वी म्हणून जर देव आहे, आप म्हणून जर देव आहे, तेज म्हणून जर देव आहे, आकाश म्हणून जर देव आहे, तर वायू म्हणून कोण काम करतोय, कार्य करतोय? देवच कार्य करतोय. आणि वायू म्हणून जर देव कार्य करत असेल तर मला सांगा, त्या वाटीमध्ये वारा भरलेला आहे की रीती आहे? वायू भरलेला आहे की रीता आहे? मग जर वाटीमध्ये वारा भरलेला आहे, हवा भरलेली आहे, आकाश तत्व त्या ठिकाणी जर दिसतंय, तर देव आहे ना, ऑलरेडी देव भरलेला आहे ना. मग पहिली रीती करून दे ना दादा, रिकामी करून दे. तेव्हा बसून सांगितल्यावर त्याला पटलं. असं असतंय काय? हा म्हणे असंच असतंय. सर्व खलविदम ब्रह्म हा कशाला म्हणतात? सर्व खलविदम ब्रह्मा किंवा त्याच्याही पलीकडे विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ.
परमार्थ करायचा आहे यासाठी. काय ग्रंथ वाचन जे करायचंय ना, प्रवचन श्रवण जे करायचंय ना, कीर्तन श्रवण जे करायचे आहेत ना, हरिपाठ करायचंय, देवाचं भजन करायचंय, मस्तकी आनंद घ्यायचाय, याच्यासाठी. सर्वांकडे एक तो देव आहे, सर्वांमध्ये एक तो देव आहे. सर्व खरीदम ब्रह्म. चराचरामध्ये तो देव सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे. तुका म्हणे पोते देवे भरले नोहे रीते. याची प्रचिती जर आपल्याला घ्यायची असेल ना मौली, तर आम्ही काय केलं पाहिजे? खोट जरा बाजूला सारलं पाहिजे, माया जरा बाजूला करा ना. आता ज्यांनी केले ते देहाने पण इथे बसलेत, मनाने पण ना तनाने पण. ज्यांना एवढ्या पुरती पण माया बाजूला करता नाही आली ना, ते फक्त तनानेच बसलेत, मनाने नाहीत. मनाने कुठे आहेत? किती वाजतात काय माहिती? आता 11:15 सुरू झालंय. काय मनाने नाही, तनाने आणि मनाने ज्या वेळेला आमच्याकडून क्रिया घडेल, कार्य घडेल, परमार्थ घडेल ना, त्यावेळेला आमच्यामध्ये बदल घडेल, आम्हाला प्रचिती येईल. सर्वत्र देव आहे, सर्वम खलिदम ब्रह्मा, सर्व खलिदम ब्रह्मा. मग ती माया आम्हाला थोड्या वेळापुरता तरी संसार विसरलं पाहिजे की नाही मौली? संसार तुम्ही तगदी विसरू नका, संसार तगदी मुळीच विसरून चालेल का? मुळीच संसार विसरून चालणार नाही, कारण सगळ्यांची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्या मुलाबालांची, आपल्या आई वडिलांची, आपल्या सासू सासऱ्यांची, म्हणजे सुनांसाठी, नाही तर जावई बोलतील, म्हणजे आपल्या कुटुंबाची, आपल्या समाजाची ही व्यवस्था आणि ती जबाबदारी आपल्यावर आहे. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, आपल्याला ते ऋण फेडायचे आहेत, आणि म्हणून हा नरदेह दिलेला आहे. फक्त काय करता आलं पाहिजे माहितीये का? आम्ही ज्या वेळेला देवाशी एकरूप होत असतो ना, त्या वेळेला तात्पुरती का नाही होईना, पण माया आम्हाला विसरता आली पाहिजे. तो संसार बाजूला ठेवता आला पाहिजे, बरं का? संसार बाजूला ठेवता आला पाहिजे, माया विसरता आली पाहिजे. आणि जर ती विस्मरण झालं तर आम्हाला सत्याची ओळख होईल, नाही तर आम्हाला असत्यच सत्य वाटते. आपला पहिला विषय काय होता माहितीये का? जर देह आमचा नाही, शरीर आम्हाला आमचं वाटतंय, ते शरीर जर आमचं नाही, तुझे तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार? कोण कुणाचा पिता जगी या माता ही कवणाची, कन्या पुत्रही नसते आपले, भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे, आप्त इष्ट संपत्तीची. कोणी नसे या जगी आपुले, धरी कास तू धर्माची. म्हणून सद्गुरु लागी शरण जाय बा, नको करू माती जन्माची. देहाची माती होणार हे 100% सत्य आहे. देहाची माती होणार हे 100% सत्य आहे, कारण मातीपासूनच निर्माण झालेला आहे. आता सुद्धा मातीच आहे, आता सुद्धा मातीच आहे. मातीवर मातीच लावतो ना आपण, भारी दिसावं म्हणून. काय मौली? मात्याच आहेत त्या, पण ही पण मातीच आहे. बरं, ते लावणं जाऊ दे, चला तुम्ही पावडर फाउंडेशन वगैरे जे काही लावत असाल, ते तुम्ही जे परिधान केलंय ती पण मातीच आहे ना, खाणीतूनच निघालेलं आहे ना ते. हे सुद्धा काय आहे? उद्या फाटला टाकला काय आहे? मातीच आहे. वस्त्र जरी असतील तरी मातीच आहे ना. मातीपासून निर्माण झालंय, आताही माती आहे, आणि उद्या देव गेल्यानंतर, भगवंत गेल्यानंतर मग लोक म्हणतात कशाला मातीचे हाल करता? जे 4 जण खांदा देतात ना, ते पण बोलतात बाबा एवढे जड नव्हते, कारण बाबांना मी स्वतः 4 वेळा दवाखान्यामध्ये एकट्याने उचलून नेलं होतं. आता 4घांचा घाम काढतात. देह जड आहे, माया जड आहे. तुम्ही मायेच्या अधीन जर राहिलात तर तुम्हाला सतत जडच वाटेल. ऐका, काही लोक काय म्हणतात माहितीये का मौली? प्रवचन श्रवण केलं ना, जरा हलकं हलकं वाटायला लागलं. कीर्तन श्रवण केलं, जरा हलकं हलकं वाटायला लागलं. हरिपाठ केला ना, काकडा केला ना, देवाचं नामस्मरण भजन केलं, जरा हलकं हलकं वाटायला लागलं. त्याला कारण काय माहितीये का? देह जड आहे, पण तो ज्याच्यामुळे हलका आहे ना, अंतरात्मा आहे ना, देव आहे ना. देव निघून गेल्यानंतर जड होतो. त्याचं स्मरण जर आम्ही केलं, त्याचं नामस्मरण जर आम्ही केलं त्या देवाचं, तर निश्चित आमच्याकडून सत्य कर्म घडतील, आम्हाला सत्य काय ते कळेल. अन्यथा काय म्हटलेलं आहे की आम्हाला मायेच्या अधीन झाल्यामुळे ज्या असत्य वस्तू आहेत, जे असत्य आहे ते सत्य वाटायला लागतंय. त्यामुळे मग काय होतंय माहितीये का? आम्ही जे आत्मिक सुख आहे ना, त्या आत्मिक सुखापासून दूर होतो. मला सांगा, तुम्ही ज्याला सुख म्हणताय ते सुख चिरकाल टिकणार आहे की तात्काळ काही काळ टिकणार आहे? आपण ज्याला सुख म्हणतो ते सुख
आम्हाला ज्या गोष्टींमध्ये आनंद मिळतो, आम्हाला ज्या गोष्टींमध्ये आनंद वाटतो, तो आनंद चिरकाल टिकणार आहे की काही काळ टिकणार आहे? आपल्याला आनंद कशात वाटतो? सून असताना ती म्हणते ही टोपशी माझी, ह्यो तवा माझा, ह्यो तपेला माझा, ह्यो सूप माझा, ह्यो टोपला माझा, ह्यो अंगणा माझा, इथून माझा इथून तुझा. बरोबर आहे? असं म्हणतात. 2 दिवस सुनेचे तर 2 दिवस सासूचे. ती जेव्हा सासू होते तेव्हा दुसरी सून येते, त्याच टोपलीला बोलते ही टोपली माझी, ही टोपशी माझी, ह्यो तवा माझा. आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अंगणा तिथंच आहे, 4 सुना गेल्या, ही 5वी आहे, इथून आमचा. असो, जे आहे ते सांभाळायचं आहे, सांभाळायचं आहे. पण सगळं सांभाळत असताना ज्या वेळेला संपत्तीचा विचार येतो ना, त्यावेळेला संपत्तीविषयी काय सांगितलेले माहितीये का? संपत्ती दुपारची सावली. बरोबर आहे ना? करोडपती काय झाले आपल्या समोर? रोडपती झाले. आणि रोडपती असलेले करोडपती झाले. पावली संपत्ती दुपारची सावली. वैसा तरी निघून गेली हळूहळू. आता जर तुम्ही उन्हामध्ये उभ्या राहिलात ना, तर तुमची सावली तुम्हाला सोडणार नाही. सोडेल? तुमच्या बरोबरच चालणार ती, तुम्हाला सोडणार नाही. पण सोडणार नाही म्हणून तिचा अभिमान जर तुम्हाला असेल, बघ माझी सावली आहे की नाही, माझ्या बरोबर चालते, मला सोडत नाही, जिथे मी तिथे ती. संध्याकाळच्या वेळेला शोधून दाखवा मला तुमची सावली. आपण वैसा म्हणजे किती जरी तिला सावरायला गेलो तरी पण मिळेल का? सावरता येईल का? आमची संपत्ती ही तसंच आहे. ऐका जरा व्यवस्थित हा. संपत्ती ही तशीच आहे आणि आमचं वय पण तसंच आहे. आमचं वय पण तसंच आहे. मी आता तुमच्या पुढे किती जरी ओरडून सांगितलं की मला 25 वर्ष पूर्ण झाल्यात आता, का असायला लागले तुम्ही? काय तुम्ही बोलत असाल महाराज तुमचं केसच सांगतात. वैसा तरी निघून गेले हळूहळू. आम्ही किती जरी असं ठरवलं की मी शेवटपर्यंत 25चा दिसलो पाहिजे, 75चा कधी होतो पत्ता लागत नाही. वय ही माणसाचा हळूहळू निघून जात असते माऊली. वय ही हळूहळू निघून जात असते, बरं का? आयुष्य हळूहळू निघून जात असतंय. आयुष्य आम्ही वर्षाने मोजतोय, म्हणून तर वाढदिवस साजरे करतो ना. वाढदिवस तुमचा दर महिन्याला साजरा करता का तुम्ही? नाही ना. 1 वर्ष झाला की मग वाढदिवस साजरा केला जातो. मला सांगा, मी जर 45वा वाढदिवस आता आला म्हणजे किती वर्ष झाले ते झाली तुम्हाला माहिती. 45वा वाढदिवस जर मी ह्या वर्षी साजरा केला माझा, तर मला सांगा 45 वर्ष माझ्या आयुष्याचे वाढले की घटले? हा, मग घटदिवस का वाढदिवस? आपला विषय बघा काय. आम्ही असत्याला सत्य मानतो, आम्ही असत्याला सत्य मानतो आणि जे सत्य आहे ते बाजूला सारलंय आम्ही. का? त्याला कारण मायेच्या अधीन आहोत आम्ही. तात्पुरतं का ना होईना आम्हाला विस्मरण झालं पाहिजे, तात्पुरतं का ना होईना आम्हाला विसरलं पाहिजे ते. माणूस आज शरीराने जास्त आजारी आहे का मनाने? माणूस आज, प्रत्येक माणूस काही ना काही आजारपण आहे. प्रत्येक माणसाला माऊली, प्रत्येक माणसाला काही ना काही आजारपण आहे. शरीराने कमी, मनाने जास्त, मनाने जास्त, बरं का? साधं उदाहरण आहे. ज्या वेळेला आम्हाला घरी असताना ताप येतोय, तापाने फणफणलो जातोय आम्ही, जरा डोकं बिक दुखायला लागते आमचं, असं जरा चिनबिन झाल्यासारखं वाटतंय, त्यावेळेला आमच्या मनामध्ये फक्त एकच विचार, एकदाचा कसं तरी मी दवाखान्यात पोहोचलो पाहिजे. पोहोचेपर्यंत माणूस जरा घाबरलेला असतो, बरोबर आहे? पोहोचेपर्यंत माणूस जरा घाबरलेला असतो. दवाखान्यात पोहोचल्याबरोबर 50% फरक पडतो लगेच तिथल्या तिथं. मन जे आजारी असतंय ना ते बरं होतंय लगेच तिथे गेल्याबरोबर. आता राहिला आजार शरीराचा, मग त्यासाठी इंजेक्शन, गोळ्या, औषध, बरोबर आहे? तुम्ही एखाद्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट मध्ये आहात, 30व्या माळ्यावर तुम्हाला जायचंय, 30व्या माळ्यावर जायचंय, बरं का? आणि लिफ्ट मध्ये बसलात तुम्ही, आपला विश्वास आहे लिफ्ट चालू आहे, 30व्या माळ्यापर्यंत लिफ्ट आम्हाला पोहोचवणार आहे, आमचं त्या आकड्यावर लक्ष असतंय, 1 2 3 असं झालं, ओके. तोपर्यंत आपली स्थिती बघा कशी असते, आपली मनस्थिती बघा कशी असते. आणि अचानकच लिफ्ट थांबली तर, अचानकच जर एखाद्या माळ्यावर लिफ्ट थांबली समजा, किंवा दोन्ही माळ्याच्या मध्ये लिफ्ट थांबली, काय होतंय?
तोपर्यंत गुदमारल्यासारखं होत नाही, पण जेव्हा आम्हाला कळतंय ना की लिफ्ट थांबली, लगेच आमचा श्वास कोंडला जातो, लगेच आम्हाला गुदमरल्यासारखं होतंय, असं वाटतंय की ऑक्सिजनची कमतरता आहे की काय इथे, आता आम्ही कोंडणार, आता आमचं काय होईल ना काय नाही, सगळं मनात जर आलं ना तर काही माणसं लिफ्ट मध्येच काय मनाने, शरीराने नाही. परमार्थ जो आहे ना तो मन सशक्त करण्यासाठी आहे, मन सशक्त करण्यासाठी. शरीराने कितीही जरी अशक्त माणूस असला ना तरी मनाने सशक्त असलेली माणसं परमार्थ करतात. काय माऊली? पण शरीराने कितीही जरी सशक्त असेल आणि मनाने जर अशक्त असेल, आयुष्यात कधीही परमार्थ घडणार नाही, देव कार्य घडणार नाही, धर्म कार्य घडणार नाही. मग आम्हाला काय करायचंय? मनाने सशक्त व्हायचंय, आम्हाला मनाने सदृढ व्हायचंय, आणि मनाला आहार हा चांगल्या विचारांचा द्यावा लागतो. त्यासाठी वाईट विचारांचा आहार जर दिला तर माणसाला मानसिक त्रास जास्त होत असतो, मनाने जास्त खचतो माणूस. बरोबर आहे की नाही? आता साधं उदाहरण आहे, एकूण ग्रह आहेत 9, बरं का? एकूण ग्रह किती आहेत? 9 ग्रह आहेत. सूर्य, चंद्र, भौम, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू. बरं का? मौली त्यामध्ये सगळ्यात डेंजर जर असतील तर शेवटचे 2, राहू आणि केतू. सगळ्यात सगळ्यात म्हणजे खतरनाक एकदम. बरं का? एकापासून 2 झालेले आहेत ते. एकाला धड नाही आणि एकाला डोकं नाही, शिर नाही. एकाला धड नाही, एकाला शिर नाही. बरं का? आणि प्रत्येकाकडे ते कार्य करतात, प्रत्येकाकडे ते कार्य करतात, प्रत्येकाकडे आहेत ते. बरं का? त्याचं नाव आहे संशय आणि चिंता. ज्या पुरुषाच्या मनामध्ये किंवा ज्या महिलेच्या मनामध्ये संशय आला, मला सांगा ती धडाचा वापर करते का? ती धडाचाच वापर करते, ती डोक्याचा वापरच करी नाही. ज्या महिलेच्या मनामध्ये संशय आला ना ती डोक्याचा वापर करते, स्वतःच्या बुद्धीचा वापर करते. कोणीतरी शेजारणीने सांगला ना का त्याचाच वापर करते ती, कोणीतरी मैत्रिणीने सांगितलं का त्याचाच वापर करते, कोणतरी भावजी येऊन काहीतरी कानामध्ये विष टाकून गेलं त्याचाच वापर करते ती. स्वतःच्या अकलीचा वापर करत नाही, स्वतःच्या बुद्धीचा वापर करत नाही, स्वतःच्या विचाराचा विचार त्या ठिकाणी करत नाही, खरं आहे की खोटं तपासून पाहत नाही. काय? आणि आज जेवढी घरं उद्ध्वस्त होतात ना, जेवढी नाती उद्ध्वस्त होतात ना, जेवढे संसार उद्ध्वस्त होतात ना, त्याला कारणीभूत एकच आहे, संशय. आम्हाला जर आमच्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे ना, आमच्या आयुष्याचा जर आनंद घ्यायचा आहे ना, तर आम्ही लोकांचं ऐकावं का स्वतःचं ऐकावं? लोकांचं ऐकावं का स्वतःचं ऐकावं? लोकांचं ऐकून फसगत होते. स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. गीता काय सांगते? गीता तत्व काय सांगते? गीता ग्रंथ काय सांगते? भगवंत काय सांगतात? स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. देवाला विचारा, मी जे करतोय ते धर्म कार्य, देव कार्य करत राहा. लोक काय म्हणतील, मग यांना मारल्यावर काय होईल, संन्यास घेतलेला बरा, भीक मागून खाईन. अर्जुन बोलतोय यांना मारण्यापेक्षा, यांच्याशी लढण्यापेक्षा हे माझेच आहेत. लोकांचं ऐकून काय होईल? फसगत होईल. जावई निघाला तो सासूरवाडीला जायला, पण जाता जाता आता पहिलीच वेळ आहे त्याची जायची. बरं का? पहिलीच वेळ जायची म्हटल्यानंतर जाता जाता त्याने एका काकूला सांगितलं, विचारलं, म्हणजे काकू अगं मी सासूरवाडीला चाललोय आणि पहिलीच वेळ आहे, मला काय अनुभव नाहीये. बरं का? अनुभव नाहीये. त्यावेळेला तिने सांगितलं, बा लेका, अरे जाताना माणसाने कसं असावं, रस्त्यामध्ये जाताना नम्रतेने जावं, जरा वाकत जावं. वाकत म्हणजे काय? नम्रतेने जावं. पण त्याने काय, तो शब्दशः अर्थ घेतला, शब्दशः अर्थ घेतला. आणि सासूरवाडी म्हणजे कशी माहितीये का? पहिल्यासारखी आपली ह्या पाड्यातली त्या पाड्यात दिलेली, किंवा त्या पाड्यातली नडगावला पोरगी दिलेली, नडगाव आपल्या दानभाऊला दिलेली दानभाऊची इकडे, एकतर खडवलीची इथे, किंवा चिंचवली, फार फार उतना, फळेगाव, उशीद, एवढ्यापर्यंत आपली नाती. आणि गाड्या घोड्या नाहीत. गाड्या घोड्या नाहीत म्हटल्यानंतर मला सांगा, जर हा रोड नसता तर चिंचवलीची ताई कुठून गेली असती? आहे ना मधून रस्ता. तसं पण जर ज्यांना गाड्या घोड्याची काही अपेक्षा नसेल ना, सरळ माणसं निघतात चालत. वृद्ध माणसं वगैरे आहेत ना, निघतात, त्यांना माहिती बरोबर रस्ता.
मग आता ज्या वेळेला असा वाकत वाकत चालला होता त्यावेळेला नेमकं काय झालेलं माहितीये का, एका शेतकऱ्याचं जे भाजीपाला होता ना त्याच्याकडे काय त्या शेतामध्ये कलिंगडी म्हणावं किंवा काही चोरीला गेली होती. आणि चोरीला गेल्यानंतर तो नेमका चोरच शोधत होता आणि हा त्याच्याच वहीच्या तिथून वाकत वाकत चालला होता. काय केलं असेल त्याने? काय बघितलं नाही कोण आहे त्यांना, काय आहे त्या मागच्या बाजून गेला, एक दोन रट्टा टाकला. तेव्हा तो बोलतो, अहो मी तुमचं जावई ना तुमच्या गाववाल्यांचा. कोणाचा? अमक्या अमक्याचा. अरे बापरे, पाहुणं तुम्ही का? मग वाकत वाकत चाललेत? अहो म्हणे मी निघालो ना तेव्हा मी काकूला विचारलं, तेव्हा काकूने सांगितलं की वाकत वाकत जा म्हणून. बरं का? म्हणे असं नाही करायचं, असं ओरडत जायचं, हा हू करत जायचं. म्हणजे याचा फायदा काय, हा हू करत गेला का कोणी चोर जरी आला असेल तरी याच्या आवाजामध्ये निघून जाईल. माझा भाजीपाला किंवा माझं जे काही कलिंगड वगैरे असेल ते चोरायला तो लागला हाऊ करायला. आता तिकडे पारधी मध्येच थोडस जंगल, त्याच्यामध्ये पारधी होता एक, त्याने ते फासा मांडला होता, त्याच्यामध्ये एक हरिण पडलं होतं, दुसरं हरिण पडणार, याने हाऊ केल्याबरोबर पडणार ते पण निघून गेलं. आता पुढे काय सांगायला पाहिजे का त्यांनी काय केलं असेल ते? त्यांनी 2-4 मारल्या. अरे म्हणे मी तुमचं जावई अमक्या अमक्याचा. मग अहो म्हणे ते असे बोलले ते शेतकरी दादा, हाऊ करत जा म्हणून मग मी असा निघालो. आता असं नाही बोलायचं, एक फसलाय एक अडकलाय दुसरा कधी अडकेल? कारण एक हरिण अडकलंय ना, आता दुसरं कधी अडकेल? म्हणजे ठीक आहे बाबा, एक अडकलाय दुसरं कधी अडकेल, एक अडकलाय दुसरं कधी अडकेल. आता नेमका ओहलतला रस्ता चिखल झालेला, एकाच्या 2 व्हीलरचा टायर एक अडकला होता आणि तो एक अडकलेला टायरच काढण्यासाठी प्रयत्न करत होता. हा बोलतो एक अडकलाय दुसरा कधी अडकेल. काय केलं असेल त्याने बरं? आपला विषय काय आहे, लोकांच्या बोले जो लागला, स्वतःचा डोका पण वापरला पाहिजे ना आपण, बरं का? आता त्याने त्याला दिले काही 2-3 रटे ठेवून दिले, त्याच्यानंतर तिथे पण त्याने ओळख सांगितली, बाबा अमक्या अमक्याचं जावंय मी, तुम्ही मला का मारताय? अरे बाबा असं नको बोलू, मग आता एक अडकलाय दुसरं कधी अडकेल असं नको बोलू, उलट असं देवाला प्रार्थना करत जा, एक निघालाय दुसरा कधी निघेल. बरं का? आणि पुढे गेल्यानंतर त्याच गावातून एक श्रीमंत माणूस मेला होता आणि त्याची प्रेत यात्रा निघाली होती आणि हा ओरडत गेला, एक निघालाय दुसरा कधी निघेल. तिथं जावाई बिवा बघितला नाही त्याला. बरं का? शेवटी सासूरवाडीत न पोचता आता त्याची अवस्था काय झाली असेल कपडे बिपड्यांची, जाईल का तो? तसाच्या तसा घरी आला, तीच काकू भेटली. बाल्या का काय झाला? म्हणे सुरुवात तू केलीस. सुरुवात काय केली? तू केली. आता तिने चांगली की वाईट आपल्याला माहित नाही, शब्दशः अर्थ घेतला, अशा प्रकारे त्याची अवस्था झाली. लोकांच्या बोले जो लागला. मला सांगा, लोक गाढवावर पण बसून देत नाहीत आणि पायी पण चालू देत नाहीत. बरं का? दोघं ज्या वेळेला रस्त्यातून चालले होते त्यावेळेला एक आंबा दिसला त्यांना चांगला, मस्त की कैऱ्या आलेल्या. बाई बोलते, अहो चढा ना 2-4 आंबे काढा ना. तो बोलतो, मला काय झाडावर चढता येते का? कधी बघितलंय का आयुष्यामध्ये? कधी आयुष्यामध्ये बघितलंय मला झाडावर चढताना? तेव्हा ती बोलली, तुमच्यापेक्षा माकडं तरी बरी. काय बोलली? तुमच्यापेक्षा माकडं तरी बरी, ती तरी चटकन झाडावर चढतात. तुम्हाला एवढ्या मोठे होऊन पण, लग्न होऊन पण, पोरवाला होऊन पण अजून झाडावर चढता येत नाही. राग आला त्याला. 4-5 दिवस त्यांनी फुल प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस केल्यानंतर पुन्हा 10-12 दिवसात त्याच रस्त्यातून चालले होते आणि हिने न सांगता सरकन झाडावर चढला आणि बोलतो, बघ झाडावर चढता येतंय की नाही मला, त्यात काय एवढा विशेष? बोलते माकडं पण झाडावर चढतात, तुमचा काय विशेष आहे? भाषा कळते? संसार जो आहे ना, संसार तुम्ही कुठल्या दृष्टीने पाहता, कुठल्या दृष्टीने करता, कुठल्या दृष्टीने काय करता, स्वतःवर विश्वास ठेवा. लोकांचा विचार जर करत बसाल ना तर ऐका, तुकोबांनी जर लोकांचा विचार केला असता तर गाथा आपल्याला भेटली असती. माऊलींनी जर लोकांचा विचार केला असता तर ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 हरिपाठ ग्रंथ आपल्याला मिळाले असते? नसते मिळाले. मी जे करते ते देवाचं कार्य आहे, धर्माचं कार्य आहे, एवढा विचार करून जर आपण करायला लागलो तर निश्चित आपल्याकडून परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही, देवाचं कार्य घडल्याशिवाय राहणार नाही. आणि तेच कार्य करण्यासाठी भगवंताने आपल्याला हा नरदेह दिलेला आहे, मनुष्य देह दिलेला आहे. बरं का? आम्ही आमच्या संसारासाठी किती करतो त्यापेक्षा देवासाठी किती करतो हे महत्वाचं आहे. तुम्ही स्वतःसाठी किती जगता यापेक्षा इतरांसाठी, समाजासाठी, धर्मासाठी किती जगता याला महत्व आहे. आणि म्हणून धर्मकार्य आपल्याकडून घडलं पाहिजे. महिलांवर जबाबदारी आहे, मुलांवर संस्कार करणं. तुम्ही कंटाळा करताय म्हणून नाही, मुलांना सवय लागावी म्हणून रोज पोरांना दिवा लावायला सांगा घरातला. ऐकताय ना? तुम्ही कंटाळा करताय म्हणून नाही,
मुलांना ती सवय लागावी म्हणून मुलांना दिवा लावायला सांगा, अगरबत्ती दाखवायला सांगा, हात जोडून उभे राहायला सांगा, हळूहळू सवय लागेल. तुम्ही एकाएकी सांगताना जेव्हा मोठा झाल्यानंतर मग तेव्हा लाज वाटते त्याला. मग काय बोलतो माहितीये का, ती आमची कामं नाहीत. चांगल्या सवयी ह्या आम्हाला स्वतःहून लावाव्या लागतात. वाईट सवयी सांगाव्या लागत नाहीत, वाईट कर्म सांगावी लागत नाहीत. त्या सहज घडत असतात. दुर्गंध हा लांबून येत असतो. नाकावर आपल्याला बोट द्यावं लागतंय काही काळ, तेवढा रस्ता ओलांडेपर्यंत. बरोबर आहे की नाही माऊली? सुगंध हा आम्हाला मोगऱ्याच्या वेलीजवळ जाऊन तो फूल हातात घेऊन आणि हुंगावं लागतंय, तेव्हा तो सुगंध येत असतो. तशी चांगली कर्म करण्यासाठी आम्हाला स्वतःहून प्रयत्न करावे लागतात. देहाने प्रयत्न करण्यापेक्षा मनाने करा. प्रत्येकाचा अट्टास आहे चांगलं वागावं, चांगलं जगावं. देहाने प्रयत्न करण्यापेक्षा मनाने प्रयत्न करा, त्याच दिवशी तुम्ही त्या कर्मापासून मुक्त व्हाल. अन्यथा कितीही 31ला, कितीही 31 डिसेंबरला बाटल्या फोरल्या तरी पण कधीही त्याची दारू सुटणार नाही. पण मनाने जर ठरवलं ना तर 31 डिसेंबर असताना सुद्धा तो पिणार नाही. मनाने ठरवलं तर. वाईट कर्माचं तसंच आहे ना. आम्हाला समाधान मिळावं, आम्हाला सुख मिळावं म्हणून जर आम्ही प्रयत्न करतोय तर त्यासाठी आम्ही मनापासून प्रयत्न केला पाहिजे. आम्ही स्वतःहून प्रयत्न केला पाहिजे. ज्या वेळेला आम्ही स्वतःहून प्रयत्न करू ना त्या वेळेला निश्चित आमच्याकडून परमार्थ घडल्याशिवाय राहणार नाही, भक्ती घडल्याशिवाय राहणार नाही. महत्वाचं काय माहितीये का, असत्य जे बाजूला सारा, सत्यावर विश्वास ठेवा, सत्य कार्य करायला लागा. देह नाशिवंत आहे, त्याच्यावर प्रेम करा, त्याचा सांभाळ करा. कुठपर्यंत? ते साधन म्हणून भगवंताने दिलेलं आहे, वस्तू साध्य होईपर्यंत. काय? वस्तू साध्य होईपर्यंत. आता एवढ्या जागेमध्ये आजूबाजूला मिक्सर नाहीत का बरं? आहे का कोणाच्या मिक्सरचा आवाज येतोय? का येत नाही? वाटणं वाटून झालाय. आम्ही मिक्सरचा वापर कुठपर्यंत करतो? वाटणं वाटेपर्यंत. एकदा वाटणं वाटून झाला की तिथलं तिथं ठेवता आलं पाहिजे. तसे विषय आहेत, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा. कुठपर्यंत? ज्याला ते साध्य करता आलं ना त्याला परमार्थ घडला, त्याच्याकडून भक्ती घडली. फक्त ते साध्य करता आलं पाहिजे. सत्य कर्म करा, असत्याला बाजूला सारा. बरं का? असत्याला बाजूला सारा. माया थोडी तरी आम्हाला बाजूला सारता आली पाहिजे. माया थोडं तरी विसर पडला पाहिजे. मायेचा थोडा तरी संसाराचा विसर आम्हाला काही काळापुरता का नव्हेना पण पडला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आयुष्यामध्ये वेळेला महत्व द्या.